जालना जिल्ह्यातील तळेगावमध्ये आज प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळाले। एका संतापजनक घटनेच्या निषेधार्थ संतप्त गावकऱ्यांनी जालना घनसावंगी रस्ता रोखून धरला, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। महाशिवरात्रीचा पवित्र सण आणि गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काळात एका कुटुंबाने जाणून बुजून सार्वजनिक ठिकाणी मांसाहार करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। या प्रकृतीचा निषेध करण्यासाठी संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले होते। जोपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल होत नाहीत तोपर्यंत गावकऱ्यांनी जालना घनसावंगी रस्त्यावर ठाण मांडून आपला संताप व्यक्त केला। या घटनेची माहिती मिळताच जालन्यातून पोलीस फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती हाताळण्यास सुरुवात आज आम्हाला काल या शिवरात्रीच्या निमित्ताने ह्या मुस्लिम समाजाने आमच्या हिंदू धर्मावर म्हणजे एक हिंदू धर्मावर एक अन्याय करून व हिंदू धर्माचा एक छळ करून जाणून बुजून आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने बोकड्या कापून त्याच्या मुलाच्या लग्नाचा काही त्याला रिफ्लेक्शन घेऊन म्हणून जाणून बुजून त्याला बोकड्या कापला। आम्हाला रात्री ही कल्पना कळाली। त्या कल्पनेला आम्ही सकाळी त्याला उठवून सकाळी सांगणार होतो का बाबा आमच्या गावात हे कार्यक्रम आज शिवरात्रीनिमित्त व उद्या महाकाल्याच्या निमित्तानं आपल्या काल्याची हे समाप्ती असल्यामुळं तो आज हे कार्यक्रम करून गावात घ्यायचा, पण त्यानं आम्हाला झोपीत ठेवून सकाळी 5 वाजता बोकड्या कापून त्याच्या समाजाने आमच्या टाकून दिलं। म्हणजे मुस्लिम समाज आमच्या गावासाठी म्हणजे एक संकेत दिला त्यांना मी काय करू शकतो, पण आमचा एक हिंदू धर्म एक थोडं एक चुकीने येऊन त्याला त्याच्यावर कार्यवाही त्याच्या परिवारावर कारवाई झाली पाहिजे। तोपर्यंत आम्ही आमचा समाजात शांत बसणार नाही झालं तर याच्यावर त्याची कारवाई वेगळी करता येईल। आम्ही याचा निषेध करणार आहे। याचा हे सरकारने याच्यात दखल घेतली पाहिजे। पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला असून सध्या गावात शांतता आहे। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अशा लोकांवर